नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो। मी आहे मित्र तुमचा विश्वदीप कावडे। आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवतो की जी टायगर ऑटो रिक्षा संघटना जी आहे नागपूर या ठिकाणून आता आपण सध्या सकरदरा या चौकामध्ये। मित्रांनो, टायगर ऑटो रिक्षा संघटनेद्वारे एक खूप चांगल्या पद्धतीचा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे आणि त्या उपक्रमाचा उल्लेख आहे ते आपण तुम्हाला सांगणार। तर मित्रांनो, ऑटो रिक्षा टायगर ऑटो रिक्षा संघटना या संघटनेद्वारे जो उपक्रम राबवण्यात येत आहे तो खास म्हणजे प्रवाशांसाठी आहे। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे जे आपले ऑटो रिक्षा चालक आहेत त्यांच्यातर्फे हा उपक्रम आहे मित्रांनो। खरंच मनाला आनंदी करणारा हा उपक्रम आहे मित्रांनो की ऑटो रिक्षाचे चालक आहेत त्यांनी प्रवाशांशी कसे वागावे। तुम्ही सांगा की हे जे पॉम्पलेट आहे या ठिकाणी बघा की सुरक्षित व्यवसायाची पंचसूत्री काय आहे की ऑटो रिक्षाचे चालक आहेत त्यांनी प्रवाशांसोबत त्यांचा जो व्यवहार आहे आणि काही नियम जे ऑटो रिक्षा जे चालक आहेत त्यांना पालन करायचे आहे। जसे झेब्रा क्रॉसिंग आहे, झेब्रा क्रॉसिंगच्या समोर ऑटो चालवावे नाही, ऑटोची जी गती आहे ती गती व्यवस्थितपणे चालवायची। मित्रांनो, अजून जो ओव्हरटॅकचा जो प्रकार आहे की ऑटो बाजूला ओव्हरस्पीड करणे, ओव्हरटॅक करणे, त्याच्यामुळे आपल्या मागे येत असलेला जो प्रवासी आहे त्याला दुखापत होऊ शकते, त्याला त्रास होऊ शकते। आणि म्हणून मित्रांनो, हे जे उपक्रम ऑटो चालक जे आहेत त्याच्याद्वारे जे राबवण्यात येते खरंच खूप खूप मी या ठिकाणी तुमचं कौतुक करतो। तुमचं नाव मनोज साहेब आहेत, भगवान पिलेवान साहेब आहेत, पवन माटे साहेब आहेत, राधेश्यामजी कोरे साहेब, असे तमाम या ठिकाणी आज आपण सकरदरा चौकामध्ये असे अनेक 10 ते 12 या ठिकाणी ऑटो चालक उपस्थित आहेत आणि त्यांच्याद्वारे हा जो उपक्रम आहे खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राबवण्यात येत आहे। मित्रांनो, हा जो बोर्ड आहे जेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की प्रवासी हे आपले व्यवसायाचे केंद्रबिंदू आहेत। मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगतो की ऑटो चालकांचा जो व्यवहार आहे तो व्यवहार जर का चांगला राहील तर या ठिकाणी प्रवासी हा जो आहे हा ऑटोने चालण्याचा प्रयत्न करणार, ठीक आहे। म्हणून मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून प्रवासी आहेत आणि ऑटो चालक आहेत त्यांच्यासाठी हा एक चांगला संदेश आहे की आपला जो व्यवहार आहे आपला व्यवहार हा ऑटो चालकांशी कसा असला पाहिजे की ऑटो चालकांचा जो व्यवहार आहे तो प्रवाशांशी चांगला असेल तर प्रवासी ऑटोमध्ये बसेल। तर मित्रांनो, हा जो उपक्रम आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता 12 ते 15 संख्येने या ठिकाणी ऑटो चालक आहेत आणि त्यांच्याद्वारे हा प्रवाशांना मेसेज आहे की यानंतर कुठलाही ऑटो चालक नियमाचे पालन तोडणार नाही किंवा नियम तोडणार नाही, झेब्रा क्रॉसिंग क्रॉस करणार नाही, ओव्हरस्पीड करणार नाही। मित्रांनो, एक नारा लावूया, टायगर ऑटो रिक्षा संघटना आपण जिंदाबाद। टायगर ऑटो युनियन जिंदाबाद, टायगर ऑटो युनियन जिंदाबाद, टायगर ऑटो युनियन जिंदाबाद। मित्रांनो, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा की ऑटो रिक्षा चालक आहेत त्यांच्याद्वारे हा जो उपक्रम राबवण्यात येत आहे यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे नक्की मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा। मित्रांनो, जय महाराष्ट्र।